आपल्याकडे परत येईल का नाही याबद्दल पुढचा विचार न करता चोराला भांडवल देतो नाही, त्याचा विचार तो करत नाही. याची परिस्थिती, याचा परिणाम काय होणार आहे, आपण दिलेलं परत येईल की नाही याचा तो विचार करत नाही. आणि मूर्खाला आपलं धन देतो नाही. पैशया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेनती असुरे जनी आणि सुचित्व स्वप्नी न देखती. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे हे आसुरी प्रकृतीचे लोक असतात. त्यांना प्रवृत्ती कशाला म्हणतात हेही कळत नाही, निवृत्ती कशाला म्हणतात हेही कळत नाही. त्यांना धर्मप्रवृत्तीही कळत नाही आणि पापाची निवृत्तीही कळत नाही. हे दोन्हीही बाबतीमध्ये ते अज्ञानी असतात. आणि पावित्र्याच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांना स्वप्नात सुद्धा पावित्र्य कळत नाही, पावित्र्य पाहत नाही. त्याला एक दृष्टांत, काळीमा सांडील कोळसा वरे चोखे होईल वायसा राक्षस हे मांसा विठो शकेल. एखाद्या वेळी कोळसा काळेपणा टाकेल, कदाचित कावळा सुद्धा एखाद्या वेळी पांढरा होऊ शकेल. राक्षसही मांसाला विटतील, पण आसुरी प्रकृतीचा जो मनुष्य आहे तो कधीच वाईट कर्म करण्याकरता किंवा वाईट खाण्याकरता कधीही तो विटल्या जात नाही, त्याचा विचार करत. परी आसुरी प्राणिया शौच नाही धनंजय पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची या. परी आसुरा प्राणिया, पण आसुरी प्रकृतीचे जे लोक असतात त्यांच्या ठिकाणी कधीही पावित्र्य आणि शुद्धता नसते. जसं मद्याचं भांडं जे आहे ते तुम्ही कुठेही बुडवलं तरी ते अपवित्र झालं, त्याला पावित्र्य कधीच मद्याच्या भांड्याला प्राप्त होत. मद्याच्या भांड्याला जर पवित्रता प्राप्त होत नाही तर मद्यप्राशन करणारे कधी पवित्र होत नाही, कधीच नाही. त्यांनी एकदा मद्यपान केलं की ते मरेपर्यंत अपवित्र राहत, अशुद्ध काहीच करू शकत नाही. त्यांना काही करता येत नाही, असं मौली वर्णन करतात. ते सतत अपवित्र राहत. अर्थात असली माणसं काही करत नसतात म्हणा, त्यांना सत्कर्म करण्याची, सद्धर्माची, परमार्थाची आवड नसते. जे मद्यमांसाचं सेवन करतात त्यांना कधीही आवड निर्माण होत हो नाही आहे, ते हे करत नाहीत लक्षात. आणि ते मरेपर्यंत अपवित्र राहतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं पवित्र कर्म करता येत नाही. परी वाढविती विधीची आस का पाहते वडिलांची वास आचाराची भाषणेन तिची ते. वाढविती विधीची आस अर्थात यज्ञ दान तप वगैरे जे आहे
शास्त्रविधी ज्याला म्हणतात ते त्यांना कधीही सद्धर्माची अनुष्ठान करण्याची इच्छा वाटावी ना, नाही वाटत. यज्ञ नाही, दान नाही, तप नाही, शास्त्रविधी नाही, श्रुती स्मृती त्यांना कळत नाही. अर्थात जरी आचरण करणारे असतील आपले वाडवडील, सदाचार संपन्न असतील, तरी त्यांचा मार्ग यांना कळत नाही. त्या मार्गाने हे कधी गमन करत नाही. आमचे वडील पंढरपूरला जात होते म्हटलं, पण आमची राक्षसाची अवलाद कधी जात नाही. आमचे वाडवडील जात होते म्हटलं, ते वारकरी होते, पण हे राक्षसच. तेव्हा संध्यादी नित्यकर्माबद्दल शास्त्र भाषा याचा विचार करावा, हे जाणून घ्यावं. आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. मनुष्य कशाला म्हणतात, माणसाचं कर्तव्य काय आहे, माणसाचं आचरण कसं असावं, यापैकी त्यांना काहीही कळत नाही. ते जाणत नाही, जाणण्याचा प्रयत्नही करत नाही. कहत कबीरा सुनो भाई साधू, आया वैसा गया. जसे येतात तसे जातात. या मानव देहाला येऊन मानव देहच त्यांना कळत नाही. येऊन केलेस काय मनुजा, येऊन केलेस काय नाही आठविले. श्रीहरीचे पाय येऊन केलेस काय. ज्याच्या करता भगवंतानी या मानव देहाची निर्मिती केलेली आहे, ते त्यांना मानव देहच कळत नाही, तर बाकी मानव देहाचं कर्तव्य काय करणार आहे. ते कसे वागतात त्याला दृष्टांत दिला. जैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे, जाळणे अग्नीचे भरती होते. ज्याप्रमाणे शेळी असते, त्या शेळीच्या तोंडापुढे काही पण येऊ द्या, स्वाहा. शेळी जशी कशाचाही विचार करत नाही, त्याप्रमाणे हा कशाचाही विचार करत नाही. वारा जसा मोकाट धावत राहतो, त्या वाऱ्याप्रमाणे हे मोकाट असतात. अग्नी जसा स्वैरत्वाने जाळत राहत, काही अग्निमाजी गेले ते अग्नीची होऊन ठेले. अग्नीमध्ये काही गेलं तरी अग्नी विचार करतो का? त्याप्रमाणे यांच्या ठिकाणी सदा सदाचा, चांगल्या वाईटाचा, पापपुण्याचा कधीही विचार नसतो. तैसे पुढा सुनेश्वैर आचरित ते असुर, सत्तेशी करी वैर सदाचितया. तैसे पुढती सुनी स्वैर, त्याप्रमाणे ते आसुरी लोक, आसुरी म्हणजे राक्षसी लोक, स्वैराचाराचा विचार करत नाही. स्वैराचाराला पुढे करून ते आचरण करत असतात, म्हणजे स्वैर आचरण करत असतात. त्यांचं नेहमी सत्याच्या बाबतीमध्ये शत्रुत्व असतं. सत्याचा विचार ते कधी करत नाहीत. सत्य काय आहे हे त्यांना कळत नाही. कारण सत्य एक परमात्मा आहे आणि सत्य बोले मुखे
दुःखवी अनेकाच्या दुःख. नेहमी सत्य बोलावं, सत्य चालावं, सत्य करावं, सत्य वागावं, सत्य पाहावं. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिकी येणे सर्व लोक तुम्हाला, असं म्हटलं आहे. पण ते सत्याचा विचार त्यांच्या ठिकाणी नसतो. जरा दृष्टांत दिला. जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया, तरी साचा बोलिया बोलती ते. विंचू आपल्या नांगीने जर गुदगुल्या करील तर मग त्यांचं सत्य भाषण होईल. विंचू कधी चावल्यानंतर मजा वाटते का? तसं ते कधी सत्य भाषण, सत्याचरण कधीच करत नाही. आणखी दृष्टांत दिला. अपानाचे नितोंडी जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्यतया जोडे असुरा. जर अपानाच्या ठिकाणावर सुगंध आला तर ते सत्य वागतील, पण ते येत नाही. हे सत्य वागत नाही येत. ऐसे तेन करती काही, अंगेची ओखटे पाही. आता बोलती ते नवाई सांगितलेल, ऐसे न करिता काही, अंगीची ओखटे पाही. याप्रमाणे शास्त्रात जे सांगितलेलं आहे किंवा शास्त्र जाणणारे जे मोठे लोक आहेत, वडील धाडील, त्यांचा जो आचार आहे, त्यांचं जे शास्त्रत्व आहे, एक आचरण ज्यांचं आहे, त्यांना कधी कळतच नाही. ते स्वभावताच वाईट असतात, स्वभावताच वाईट. असे हे आसुरी लोक जे आहेत ते काय बोलतील, काय खातील, कसं चालतील, काय पाहतील, याबद्दल आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांचं सगळंच आश्चर्यकारक आहे. ते कधीही माणूस म्हणून वागत नाहीत. जेव्हा असुर राक्षस ज्याला म्हटलेलं आहे ते माणूस म्हणून कसं वागतं. एरवी करी याची ठाई चांग तयासी कैशी निटांग, तैसा असुराचा प्रसंग प्रसंगी परिस. पहा, विचार जर केला तर उंटाचे अवयव चांगले असतात का? काहीच चांगलं नसतं. त्याच्या शरीराचे सर्व अवयव सरळ कधी नसतात, आणि ते कधी सरळ होऊ शकतील का? त्याप्रमाणे हा जो असुरी संपत्तीवान आहे, राक्षसी प्रवृत्तीचा जो मनुष्य आहे, तो चांगलेपणा कधी तर जाणत नाही. चांगलं कशाला म्हणतात हे त्याला कळत नाही. चांगलं कधी करत नाही. सगळं वाईटच त्याचं. सर्व व्यवहार त्याचा जो आहे त्याचा कधीही चांगला नसतो. स्वतःबद्दलही नाही आणि दुसऱ्याबद्दलही नाही. आणि त्यांचा अशा प्रकारे माऊली म्हणतात, त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला आहे. खरं जर पाहिलं तर यांचं नाव सुद्धा घेऊ नये, पण माझ्यावर त्यांचं वर्णन करण्याचा प्रसंगाला माऊली म्हणतात. असुराचं नाव सुद्धा घेऊ नये, इतके ते खालच्या दर्जाचे असतात असुरी लोक. उधवणेचे जेवी तोंड, उगळी धुवाचे उघड, हे जाणीजे ते तेवी उघड सांगू ते बोल.
धुराड्याच्या तोंडातून नेहमी काय येतं? धुराचे लोट, ते धुराडं ओकीत असतं. त्याप्रमाणे असुर जे असतात त्यांचं ते बोलणं धुराड्याच्या तोंडासारखं असतं. सदा बकवाद करतात, तो चांगला कधी करत नाही, सत्य कधी नाही, शुभ बोलणं कधी नाही, मंगलत्व नाही, सगळं अमंगलत्वच असतं. तरी पण म्हटले तुला मी ते उघड सांगतो बाबा अर्जुना, त्यातला अभिप्राय काय आहे तो जाणून घेतो, असं भगवान अर्जुनाला सांगतात. असत्यं प्रतिष्ठन्ते जगदाहुरणेश्वरं अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहेतुकम्. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणेश्वरं अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहेतुकम्. भगवान सांगतायत या 8व्या श्लोकातून, अर्जुना, असुरी असुरी संपत्तीमान जे लोक असतात ते जगत असत्य आहे, धर्माधर्म व्यवस्था रहित, ईश्वर रहित आणि स्त्री पुरुष यांच्या परस्पर संबंधापासून झालेले व काम हेच ज्याला कारण आहे, याशिवाय जगत उत्पत्तीला दुसरं कोणतंही कारण ते मानत नाही. तरी विश्व हा अनादि ठावो, तेथ नियंता ईश्वर रावो. चावडी न्याय अन्यायो निवडी वेद. तरी विश्व हा अनादि ठावो. विश्व हे अनादि स्थान आहे, ठिकाण आहे. याचा जो नियंता आहे, नियमन करणारा आहे, तो कोणीतरी एक ईश्वर आहे. विधी आणि निषेध याच्या चावडीवर कोणाचं न्यायाचं वर्णन, कोणाचं अन्यायाचं वर्णन, कोण धर्माने वागतो, कोण अधर्माने वागतो, याचा निवाडा वेद करत असतो. वेदी अन्यायी पडे तो निरय भोगी दंडे. संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी दिये. मग वेदाने ज्याला अन्यायी मानलेला आहे, अनित्य मानलेला आहे, अपराध मानलेला आहे, तो नरक भोगाच्या द्वारा असा अन्यायी, अपराधी, अनितिमान नरक भोगाच्या द्वारा तो दंडाला प्राप्त होतो. आणि वेदाला ज्याने न्यायी म्हटलेला आहे तो सुखाने स्वर्गात जगत असतो. ऐसी ही विश्व व्यवस्था अनादि जे पार्थ. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अशी जी ही विश्वाची व्यवस्था आहे, त्या किती प्रकारचे लोक जगामध्ये आहेत, ते कसे आहेत, त्यांचे आचार कसे, त्यांचे विचार कसे, वगैरे वगैरे, ही जी विश्वाची व्यवस्था आहे ही आजची नाही आहे, ही अनादी कालापासून चालत आलेली आहे.
हे आज नाही, पूर्वी जे होतं ते आताही आहे. भूतकालामध्ये जसे कौरव पांडव होते तसे आजही आहे. भूतकालात जसे राक्षस होते तसे आजही आहे. म्हणजे ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. चांगल्याला कधी चांगलं म्हणणारच हो ना, वाईटाला चांगलं म्हणण्याशिवाय राहणार हो ना. धर्माला अधर्म म्हणतील, अधर्माला धर्म म्हणतील, अशी एक परिस्थिती आहे. धर्माचा स्वाभिमान, धर्माचं कर्तव्य हे आजच्या राक्षसांना कळत नाही. नेहमी यांचे आचार विचार आहार विहार हे आसुरी आहेत आणि ते नेहमी स्वतःचं तर वाईट होतच, पण जगाचंही वाईट करण्याचे प्रयत्न ते करतात. जगाचंही वाईट करण्याचे प्रयत्न करतात. अधर्म्याला सहकार्य करून धर्माचं वाटोळ करण्याचे हे लोक प्रयत्न, असे राक्षस पूर्वी होते आणि आजही त्यापेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा जास्त. म्हणून म्हटलं या ठिकाणी ऐशी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्थ. अर्जुना, अशी ही विश्वाची व्यवस्था जी आहे ही आजच आहे अशातला भाग. पूर्वी होतच. कौरवाच्या बाजूने जास्त होते का पांडवांच्या? आजही कौरवांच्या बाजूने जास्त आहेत का पांडवांच्या? कौरवांच्या. शेवटी कौरवांचं काय झालं पुढचं मी बोलत नाही आणि बोलूही नाही, फक्त पाहत राहावं, ऐकत राहावं. कौरव पूर्वीच होते असलं आजही आहे. आजही अधर्माच्या बाजूने जे कौरव होतेच, आज तर जास्त आहेत अधर्माच्या बाजूने. धर्माच्या बाजूने ते कधीच, त्यांना धर्म कधी आवडत, ते धर्मालाच अधर्म म्हणतात. अशी आजची वाईट परिस्थिती आहे. काय तेव्हा या जगाचं, बरं जगाला काही जग शहाणं आहे का? जग सुद्धा महामूर्खच. हे असुराच्या मागे जात. तुम्ही पहा, कौरवाचं सैन्य जास्त होतं का पांडवांचं? कौरवाचं. आजही कौरवाच्या बाजूचीच माणसे आहेत, धर्माच्या बाजूची कोण नाही येत. याचाच अर्थ बुडतीचे पाय डोहाकडे. आज ना उद्या जर असा अधर्म वाढत चालला तर आज ना उद्या भयंकर त्रास, दुःख, पारतंत्र्य भोगावं लागेल. यज्ञ मूढ ठकिले यागी, देव पिसे प्रतिमालिंगी, नागविले भगवे योगे समाधी भ्रमे. यज्ञ मूढ ठकिले यागी, देव पिसे प्रतिमालिंगी, नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. यज्ञ करण्याचा वेळ असलेले लोक यज्ञ करून फसले. देव भोळे लोक देवाच्या प्रतिमा, शिवलिंगाची पूजा हे करून फसले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी निष्कारण
सर्व संग परित्याग करून फसले आणि योगी समाधीमध्ये सुख आहे या भ्रमाने समाधी लावून फसले. येथे आपुले निबळे भोगी जे जे वेटाळे हे वाचून के वेगळे पुण्य आहे. तेथे आपुले निबळे भोगी जे जे वेटाळे. आणि म्हणून यज्ञ असेल, देवपूजा असेल, संन्यास असेल, समाधीचा अभ्यास असेल, असा हा मूर्खपणाचा जो निष्फल व्यवहार आहे तो न करता आपल्या देह बुद्धीच्या बळाने जे विषय मिळवता येतील तितके मिळवतात आणि आनंदाने ते भोगत राहतात. या वाचून त्यांना वेगळं पुण्य वाटत नाही. असा असुरी प्रकृतीचा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव